नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज कोरोना संदर्भातल्या बातम्या बघणार आहोत. जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस शोधण्यामध्ये संशोधकांना यश आलेलं असतानाच आता सायबर गुन्हेगारांची कोरोना लसीवर वक्रदृष्टी पडलेली आहे. कोरोना लसीची माहिती चोरण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय कुख्यात सायबर गुन्हेगारी ग्रुप सक्रिय झाल्याचं समजतंय. कोरोना लसीचा हा डेटा हॅक करण्याचा प्रयत्न या सायबर गुन्हेगारांकडून केला जातोय. त्या सायबर गुन्हेगारांना तो डेटा हॅक करता येणार आहे का? ऑनलाईन कोरोना लस विक्रीच्या नावाखाली कशा पद्धतीनं लोकांची फसवणूक होऊ शकते आणि कोरोनाच्या या नव्या अवतारामुळे कोणते प्रश्न निर्माण झालेत, या सगळ्या प्रश्नांचा आज आपण वेध घेणार आहोत टार्गेटवर कोरोना लस या खास शोमध्ये. कोरोना लसीवर चीन आणि कोरियातल्या सायबर हॅकर्सनी आता आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. कोरोना लसीचा डेटा चोरण्यासाठी या हॅकर्सकडून सायबर हल्ले केले जात आहेत. सायबर गुन्हेगारांच्या हाती हा सगळा डेटा जर लागला तर बनावट कोरोना लसीचं पेव फुटण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. आणि म्हणूनच इंटरपोलनं जगभरातल्या तपास यंत्रणांना आता सावध केलेलं आहे. कोरोना लसीवर सायबर गुन्हेगारांची नजर. सायबर गुन्हेगार लसीचा डेटा चोरण्याच्या प्रयत्नात. जगभरातील तपास यंत्रणा सतर्क. अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हायरसवर लस शोधून काढण्यात जगातील अगदी बोटावर मोजण्या इतक्या कंपन्यांना यश आलंय. काही देशात या कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवातही झाली आहे आणि त्याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगारांकडून केला जातोय. कोरोना लशीच्या डेटावर आता सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी पडली आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांच्या सततच्या संशोधनानंतर काही निवडक कंपन्यांना कोरोनावर लस शोधण्यात यश आलंय. मात्र जगातील काही कुख्यात सायबर गुन्हेगार टोळ्या कोरोना लशीच्या संशोधनाची माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत. कोरोनावर मात करण्याकरता जगभरातील बोटावर मोजण्या इतक्या कंपन्या अँटी कोरोना लस तयार करतायत. काही देशांमध्ये तर अँटी कोरोना लस देण्याचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे. पण या कंपन्यांचे अँटी कोरोना लस फॉर्म्युला आता सुरक्षित नाही आहेत, कारण की जगभरातील कुख्यात डेटा चोर या कंपन्यांचे अँटी कोरोना लसचे फॉर्म्युले चोरू लागलेले आहेत. दक्षिण कोरियातील लजारस आणि चीनची स्टोन पांडा हे सायबर गुन्हेगार विश्वातील 2 कुख्यात ग्रुप आहेत. कोरोना लसीचा डेटा चोरण्यासाठी हे ग्रुप सक्रिय झाले असल्याची माहिती इंटरपोलला मिळाली आहे. या ग्रुपचे हॅकर्स कोरोना लसीची माहिती चोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्याचमुळे इंटरपोलनं सावधानतेचा इशारा दिलाय. इसी वैक्सीन की आशा की किरण का फायदा उठाते हुए बहुत सारे साइबर क्रिमिनल ग्रुप्स एक्टिव हो गए हैं, जिसमें नॉर्थ कोरिया का लजारस ग्रुप ऑफ साइबर क्रिमिनल्स, चाइना का स्टोन पांडा इत्यादि और भी बहुत सारे साइबर क्रिमिनल्स हैं जो वैक्सीन्स जो आशा लेकर आ रहे हैं उसका फ़ायदा उठाने, लोगों को बेवकूफ़ बनाने, ऑनलाइन फ्रॉड करने और कॉपीराइट डेटा चुराने के प्रयास में लग चुके हैं. कोरोना लसीचा डेटा चोरून तो अन्य औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या अथवा संशोधकांना विकण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगारांकडून केला जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आगामी काळात बाजारात कोरोनाच्या बनावट लसीची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर जगभरातील तपास यंत्रणा सायबर गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं जनतेला सावध राहण्याचं आवाहन केलंय. फ्रॉडस्टर्स हैं, साइबर क्रिमिनल्स हैं, वो दूसरे साइंटिस्ट या दूसरी कंपनीज को बेचना चाहते हैं जिससे कि वो भी एक वैक्सीन डेवलप कर सकें, एक तरह की नकली वैक्सीन, और लोगों को बेचकर बेवकूफ़ बना सकें.
इंटरपोल ने भी इसके बारे में एडवाइजरी जारी की है, महाराष्ट्र साइबर डिपार्टमेंट में भी इसके बारे में एडवाइजरी जारी की है। और मेरा सभी नागरिकों से आह्वान है कि कृपया ऐसे ऑनलाइन फ्रॉडस्टर्स और कॉपीराइट पेटेंट इंफॉर्मेशन चुराने वाले साइबर क्रिमिनल से सावधान रहें। जगभरातील काही निवडक कंपन्यांनी कोरोना लसीच्या संशोधनाचा डेटा मान्यतेसाठी संबंधित आरोग्य यंत्रणेकडे सादर केलाय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे तो डेटाही सुरक्षित नाहीये, त्यावरही सायबर गुन्हेगारांकडून हल्ले होत आहेत. कोरोना लसीची माहिती हॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा सायबर गुन्हेगारांना रोखण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर उभं ठाकलंय. लाखों की तादाद में साइबर अटैक्स हो रहे हैं इन कंपनीज के भी डेटाबेसेस पे, यहाँ तक कि जो उन्होंने अपनी मान्यता लेने के लिए जिन एजेंसीज को अपना डेटा पेश किया है उनकी डेटाबेसेस पर भी बहुत लाखों की तादाद में अटैक्स हो रहे हैं. कोरोना लसीचा डेटा सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास जगभरात बनावट लसीची विक्री होण्याची भीती तपास यंत्रणांना सतावू लागलीय. कारण हे सायबर गुन्हेगार कोरोना लसीचा डेटा चोरण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याचमुळे आज कोरोना लसीचा जो डेटा आहे त्यावर सायबर हल्ले होऊ लागलेत. खरं तर आज कोरोना लसीला जगभरातून मागणी आहे. आगामी काळात ही मागणी वाढत जाणार आहे. कोरोना लसीच्या विक्रीतून अब्जावधीची उलाढाल होणार आहे आणि त्याचमुळे सायबर गुन्हेगारांनी कोरोना लसीचा जो डेटा आहे त्यावर लक्ष केंद्रित केलंय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मुंबईहून विवेक गुप्तासह अजित मांढरे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हॅकर्स खरं तर केवळ हा कोरोनाचा लसीचा डेटा चोरून त्याची विक्री करणार नाहीयेत, तर त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीनं कशा पद्धतीनं हे वॅक्सिन जे आहे ते जगभरामध्ये सगळीकडे पोहोचवून या बनावट लशीची विक्री नेमकी कशी करता येईल याचा देखील प्रयत्न करणार आहेत. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. कोरोनाची लस खरेदी करताना सावधान. ऑनलाईन लस खरेदीत फसवणुकीची शक्यता. सायबर गुन्हेगारांनी लावलाय सापळा. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात कोरोना लस. आज जगभरातील कोट्यवधी लोकांच्या नजरा कोरोनाच्या लसीकडे लागल्यात. कोरोनानं अवघ्या जगाला विळखा घातला असून या विषाणूनं आजवर लाखो लोकांचा बळी घेतलाय. पण आता या विषाणूवर लस तयार करण्यात काही औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना यश आलंय. अमेरिकेतील फायझर, मॉडर्ना आणि ऑक्सफर्डची कोविशिल्ड, तसंच भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाची स्पुटनिक अशा काही मोजक्याच कोरोना लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्यात. चीन आणि इस्रायलनं सुद्धा कोरोनावर लस शोधली आहे. रशिया आणि अमेरिकेसह युरोपातील काही देशात कोरोनाच्या लसीकरणाला सध्या सुरुवात झाली आहे. मात्र सायबर गुन्हेगारांनी कोरोना लस विक्रीसाठी जाळं विणलंय. कोरोना लसीच्या ऑनलाईन विक्रीच्या जाहिराती इंटरनेटवर झळकू लागल्यात. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना लसीच्या विक्रीसाठी डार्क नेटचा वापर केला जातोय. तुम्ही जर कोरोनाची लस ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सायबर गुन्हेगारांनी तुमच्यासाठी तसा सापळाच रचलाय. इसमें मोडस ऑपरेंडी ऐसा है कि कई सारी वेबसाइट्स में ऐसे एड्स दिए जा रहे हैं कि प्रायोरिटी के रूप में उनको वैक्सीन, कोविड-19 की वैक्सीन प्रोवाइड कर दी जाएगी. डार्क नेट में आपको इसका पेमेंट बिटकॉइंस के जरिए करना पड़ेगा, जो कि ब्लॉकचेन टेक्नोलॉजी पर है और ऐसा माना जाता है कि उसको ट्रेस करना बहुत ही मुश्किल है. तो उसके बाद जब ये वैक्सीन आपको प्रायोरिटी के रूप में देने का दावा किया जाएगा और जब आप पार्ट पेमेंट या फुल पेमेंट कर देंगे तो ऐसे ग्रुप्स नदारद हो जाएंगे. सायबर गुन्हेगार ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी काही ठराविक पद्धतीचा वापर करतायत. रशियाने, भारताने किंवा अमेरिकेने बनवलेली अँटी करोना लस तुम्हाला पाहिजे का,
यापैकी कोणतीही लस थोड्या जास्त किमतीमध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. याकरता तुमच्या मोबाईलवरती मॅसेजद्वारे, ईमेलद्वारे किंवा फोन कॉलद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ऑनलाईन ही लस खरेदी करा अशी लिंक जर तुम्हाला आली आणि त्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर लसीकरता भरलेले पैसे तुमचे जातीलच, तुमची फसवणूक होईल आणि तुमच्या खात्यातले सर्व पैसे देखील चोरले जातील. ऑनलाईन लस खरेदी करण्याच्या नादात तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच इंटरपोल पासून ते महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेल पर्यंत सगळ्यांनी अशा ऑनलाईन कोरोना लस खरेदीपासून 4 हात दूर राहण्याचा सल्ला दिलाय. महाराष्ट्र साइबर डिपार्टमेंट ने अक्टूबर 8 को एक एडवाइजरी जारी की है कि केवल ऑथराइज्ड एजेंसीज, गवर्नमेंट एजेंसीज या गवर्नमेंट से मान्यता प्राप्त एजेंसीज से ही जब ये वैक्सीन इंडिया में आए तो आप लोग उन्हीं मान्यता प्राप्त गवर्नमेंट एजेंसीज से वैक्सीन लगवाएं और उसका भी एक शेड्यूल दिया जाएगा. भारतात कोरोनाच्या लसीकरणासाठी काही कंपन्यांनी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र अद्याप भारतात कोणत्याही कोरोनाच्या लसीला सरकारनं मान्यता दिली नाही. आगामी काळात काही निवडक कोरोना लसींना सरकारची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते. अँटी कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारचा मेसेज, ईमेल किंवा फोन कॉल आला तर त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करा. कारण का केंद्र आणि राज्य सरकार दोघेही मिळून लवकरात लवकर प्रत्येक नागरिकापर्यंत अँटी कोरोना लस कशी पोहोचेल याची पूर्ण तयारी करतायत. त्यामुळे अशा पद्धतीचे मेसेज, फोन किंवा ईमेल आले आणि त्यातील जर लिंक असेल तर त्यावरती क्लिक करू नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. खरं तर जगातील काही देशात कोरोनाचं लसीकरण सुरू झालंय आणि सायबर गुन्हेगारी ग्रुप सुद्धा सक्रिय झालेत. सर्वसामान्य लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी या सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत आणि मग लोक अगदी अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतायत. मात्र जोपर्यंत सरकार कोरोना लसीविषयी कोणतीही घोषणा करत नाही तोपर्यंत अशा ऑनलाईन कोरोना लस खरेदीच्या फंदात पडू नका, अन्यथा तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा. विवेक गुप्तासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एकीकडे कोरोना लसीचा डेटा चोरण्याचा प्रयत्न सायबर हॅकर्सकडनं केला जातोय, तर दुसरीकडे नव्या कोरोनामुळे काही देशांवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती ओढावलेली आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकारामुळे इंग्लंडमध्ये तर अक्षरशः हाहाकार उडालेला आहे. त्यामुळेच आता भारतातही खबरदारी घेतली जाते. मात्र संकट अद्यापही कायम आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊनचं सत्र. पुन्हा एकदा संचारबंदीची भीती. पुन्हा ठप्प झाली विमानसेवा. आता नव्या कोरोनाचा हाहाकार. मुलांनाही कोरोनाचा धोका वाढला. अवघ्या जगाने 2020 हे वर्ष भीतीच्या सावटाखाली घालवलं. कधी एकदाचं हे वर्ष संपतंय असं सर्वांनाच झालं होतं. कारण नव्या वर्षात कोरोनावर लस येणार असल्याचं बोललं जात होतं. पण नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनानं थैमान घातलंय. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचं सावट घोंगावू लागलंय. लॉकडाऊनच्या भीतीनं नागरिकांनी पुन्हा एकदा जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनपासून 8,000 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या भारतातही कोरोनाच्या नव्या अवताराची भीती पसरली आहे. नव्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतानं ब्रिटन विमानसेवा रद्द केली आहे. तसंच ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचीही कोरोना तपासणी केली जातीये. त्या सर्व प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आलंय. यूरोप और मिडिल ईस्ट के देश हैं जो वहाँ से यात्री आ रहे हैं, जिसकी लिस्ट बीएमसी के अधिकारियों के पास है, तो वो जो है जो यात्री उतरेंगे उन्हें डायरेक्ट क्वारंटाइन करने के लिए व्यवस्था की गई.
काही देशांनी तर केवळ ब्रिटनच्या विमानसेवेवर निर्बंध घातलेत असं नाही, तर त्यांनी लॉकडाऊनचाही मार्ग स्वीकारलाय. भारतातही काही राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कर्नाटकच्या बंगळुरू शहरात रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात आलाय. इकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाचा संसर्ग वाढल्यास भविष्यात राज्यात आणखी कडक नियम लागू होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तर ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांवर नजर ठेवली जातीये. जो स्ट्रेन नया दिखाई दे रहा है यूरोप और खास तौर पर यूके में, उसके तहत निश्चित तौर पर भारत सरकार ने और महाराष्ट्र गवर्नमेंट ने भी बहुत सतर्कता की जो भी स्टेप्स है लेने की कार्यवाही शुरू की है, जिसका एक महत्व का डिसीजन ये है कि हमने नाइट कर्फ्यू लगाया है और यूके और यूरोप से आने वाली जो प्लेन्स है वो प्लेन्स को हम 15 दिन का क्वारंटाइन करने का, इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन करने का डिसीजन लिया है. जो लोग अभी यूनाइटेड किंगडम से अभी लौट कर आए हैं हाल में, उनसे ये अनुरोध है कि आप अपनी जांच अवश्य करा लीजिए और अपने आप को कम से कम हफ्ता 10 दिन जो है अपने घर में क्वारंटाइन में रहिए. लंडनमध्ये कोरोनाच्या नव्या अवताराने हाहाकार उडाल्यामुळे भारतातही खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. देशातील सर्व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नुकतेच लंडनहून अहमदाबादमध्ये आलेल्या प्रवाशांच्या कोरोना टेस्ट रिपोर्टवरून तुम्हाला परिस्थितीचा अंदाज येईल. खरं तर भारत ब्रिटन विमानसेवा रद्द करण्यापूर्वी अहमदाबादमध्ये लंडनहून शेवटचं विमान दाखल झालं होतं. या विमानात 275 प्रवासी होते. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यापैकी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. पण लंडनच्या विमानतळावर जेव्हा या प्रवाशांची चाचणी करण्यात आली होती तेव्हा ते निगेटिव्ह आले होते. पण 48 तासांच्या प्रवासात 4 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यामुळे धोका आणखी वाढला असून गेल्या 30 दिवसांमध्ये लंडनमधून आलेल्या सर्व विमान प्रवाशांवर लक्ष ठेवलं जातंय. भारत सरकार से जो गाइडलाइन आया है और राज्य सरकार ने हमको जो सूचना दिया है उसी के गाइडलाइन और प्रोटोकॉल पे हम फॉलो करेंगे. कल जो पॉजिटिव आए थे उनको हॉस्पिटलाइज किया गया है और जो नेगेटिव आए उनको हम सर्वेलेंस में हमारे टीम्स को भी जान किया है. उनकी एड्रेस फ़ोन नंबर के साथ सेग्रीगेशन हम कर रहे हैं और उनको इंडिविजुअली पे जाके घर पे सर्वेलेंस करेंगे. अलग अलग डिस्ट्रिक्ट्स के डेटा हमने स्टेट पे दिए गए तो स्टेट से वो पूरा मॉनिटरिंग होगा. कोरोनाच्या नव्या अवतारामुळे जगाला घोर लागलाय. कारण या कोरोनाच्या नव्या रूपाविषयी संशोधकांकडे फारशी माहिती उपलब्ध नाहीये. पण या कोरोनाविषयी जी माहिती समोर आलीये ती मोठी धक्कादायक आहे. नवा कोरोना हा पूर्वीच्या कोरोनाच्या तुलनेत अधिक वेगानं पसरतोय. तसंच त्याच्या संक्रमणाचा वेगही पूर्वीपेक्षा 70 पट अधिक आहे. नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं सतर्कतेचा इशारा दिलाय. We know as of now is that this variant is causing a 40 to 70% more transmissibility. नव्या प्रकारच्या कोरोनाचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचंही बोललं जातंय. ब्रिटनमधील संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा नवा अवतार लहान मुलांसाठी अधिक घातक आहे. ब्रिटनमध्ये 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलामुलींना या कोरोनाचा संसर्ग झालाय. ब्रिटनमध्ये नोव्हेंबर महिन्यात शाळा सुरू करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे शाळांमध्ये नव्या कोरोनाचा वेगाने फैलाव झाला. या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारनं नव्या कोरोनाविषयी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय. लंडनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर भारत सरकारने जराही वेळ न लावता लंडनहून परतलेल्या नागरिकांसाठी कोरोनाची नियमावली जारी केली आहे. लंडनमधून आलेल्या प्रवाशांची सक्तीनं कोरोना तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह असलेल्या प्रवाशांची नव्या कोरोनाची चाचणी होणार आहे. नव्या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आल्यास त्या प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात येणार आहे. क्वारंटाईन प्रवाशांची 14 दिवसांनंतर कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसंच रुग्णाच्या 2 टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्याला क्वारंटाईन मध्येच ठेवण्यात येणार आहे. यूरोप में जो जिस तरह से बढ़ोतरी हुई है, बहुत सारे देशों ने
अपने लॉकडाउन इंस्टीट्यूट किए हैं। हम ढिलाई नहीं बरतेंगे अपने व्यवहार में और पैंडेमिक के कंट्रोल करने के जो मेजर हम लेते हैं उसमें, तो इस वायरस को हम सप्रेस करके चेन्स ऑफ ट्रांसमिशन को काबू करने में सफल होंगे। भारतात नव्या कोरोना व्हायरसचा धोका अद्याप वाढला नसला तरी सरकार कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीये। कोरोनाच्या नव्या रूपामुळे कोरोनाच्या लसीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नव्या कोरोनावर सध्याची लस प्रभावी ठरणार का याविषयी कोणीच ठामपणे सांगण्यास तयार नाही। जिस तरह की जानकारी सामने आई है उससे ऐसा लगता है कि जो वैक्सीन्स अभी फिलहाल बन चुकी हैं वही कहीं ना कहीं ये कोरोना वायरस वेरिएंट पर भी कारगर होंगी, लेकिन अभी वेरिएंट एक नया वेरिएंट है जो कि सामने आया है। इसके ऊपर और ज्यादा शोध कार्य करने की जरूरत होगी। कोरोनाच्या नव्या अवतारामुळे जगभरात खळबळ उडालीये। ब्रिटन आणि युरोपामधील देशांवर लॉकडाऊन करण्याची वेळ आलीये, कारण इंग्लंड बाहेर या नव्या कोरोनानं पाय पसरण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन आणि कर्फ्यूच्या भीतीनं जगाला ग्रासलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आज आपण इथंच थांबूया। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।